नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यावृक्ष अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण प्राध्यापक भरतीच्या ज्या अपडेट बद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे महाराष्ट्राच्या वित्त विभागानं आपल्या प्राध्यापक भरतीच्या 6,200 पदांना मान्यता दिलेली आहे. याची माहिती आपल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय ते म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिलेली आहे. तसेच आता 4-5 दिवसाआधी एनआयएफ रँकिंग जी आली त्यामध्ये जे आपल्या विद्यापीठाचे म्हणजे महाराष्ट्रातल्या पुणे विद्यापीठाचा जो रँकिंग असेल त्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली त्या माहितीत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं ते म्हणजे ज्या प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा आहेत त्याच्यापैकी 80% पदांना त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि राहिलेल्या 20% पद सुद्धा ते लवकरच मान्यता देतील आणि त्या जो त्यांनी सांगितला होता की जो एनआरएफ रँकिंग मध्ये जो त्यांचा रँक घसरण्याचा एक जो कारण आहे त्याच्यामध्ये हे पण होतं की विद्यार्थी प्राध्यापक हा रेशो कमी होता याचं सुद्धा एक कारण त्याच्यात त्यांनी मेन्शन केलं. अशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला अशी माहिती दिली की त्यांनी सुद्धा 80% पदांना मान्यता दिली अशी आपल्याला माहिती कळाली. त्यामुळे आता जे सेटनेट झालेले विद्यार्थी आहे म्हणजेच पीएचडी झाले, सेटनेट झाले, प्राध्यापक पदासाठी जे आतुरतेनं वाट पाहतात 3 ते 4 वर्षापासून, याच्या आधी 2022 मध्ये जे 40% पदांना मान्यता दिलेली होती, ती म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर त्याच्या भरत्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत. काहींची आता इंटरव्ह्यू सुद्धा चालू आहे काही कॉलेजेसच्या ज्या लेट झाल्या. तर असेच आता 6,200 पदांनी जी मान्यता भेटली त्याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याच्याबद्दल माहिती पाहण्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आता बघा 6,200 जे पद आहे यापैकी 5,500 पद जे आहे हे महाविद्यालयीन स्तरावर भरले जाणार आहेत आणि त्यापैकी 700 पद जे आहे म्हणजे 6,200 मधले हे जे 6,200 पद आहेत आपले याच्यामधले 6,200 जे पद आहेत आपले याच्यापैकी 5,500 पद जे आहेत हे महाविद्यालयीन स्तरावर भरल्या जाणार आहेत. म्हणजे जी संस्था आहे त्या संस्थेच्या स्तरावर भरल्या जाणार आहे आणि त्याच्यापैकी प्लस 700 पदे आहेत हे विद्यापीठ स्तरावर भरल्या जाणार आहे. म्हणजे मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठ हे 700 पदे विद्यापीठ स्तरावर भरल्या जातील आणि 550 पदे महाविद्यालयीन स्तरावर भरल्या जातील. तर याच्याबद्दल ही जी प्रक्रिया थोडी रखडली होती त्यामध्ये मधात जे आपले राज्यपाल होते त्यांनी एक असं स्टेटमेंट केलेलं होतं की जी ही विद्यापीठ स्तरावरची भरती आहे 700 जागाची या भरतीसाठी एमपीएससी थ्रू एक्झाम घ्यावी असं सांगितलं होतं. पण त्याच्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. ते जी आर बदलावं लागते त्याच्यात बऱ्याच गोष्टी झाल्या त्यामुळेच आपण प्रक्रिया रखडली. तर याच्याबद्दल तर अजून त्यांनी अपडेट दिलं नाही. ती प्रोसेस कशी राबवणार याच्याबद्दल ते अपडेट दिलेलं नाही. त्यांचा रेशो कसा राहील, ते निवड कशी करणार. तर त्यांनी जर परंपरागत पद्धतीने निवड केली ती म्हणजे इंटरव्ह्यू बेसवर आणि ते महाविद्यालयीन शिक्षणाचे जर त्यांनी फॉर्म ऍडव्हर्टाइज काढल्या तर ते ऍप्लिकेशन बोलवून घेतील. त्यानंतर छाननी करून तुमचे जे ऍप्लिकेबल कॅन्डिडेट आहे यांना कॉल लेटर पाठवून त्यांचे इंटरव्ह्यू घेतील. तर अशा तऱ्हेनं जे भरती भरणार आहे ती महाविद्यालयीन शाखा आणि आपली विद्यापीठ स्तरीय भरती सुद्धा तशीच होते. त्यामुळे तर ही जागा कशी भरणार तर परंपरागत पद्धतीने भरल्या तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही जास्त सांगण्याची मला आवश्यकता नाही. तुम्हाला त्याबद्दल माहितीच आहे. पण याच्यामध्ये जर काही गव्हर्नमेंटने नवीन तरतुदी केल्या जे सरकार स्तरावर त्यांच्या चालू आहे पण त्या अजून अंमलबजावणी केलेली नाही. जर त्यांनी काही असं केलं तर ही पदभरती सुद्धा लांबू शकते. परंतु जर त्यांनी तात्काळ त्यांची माहिती म्हणजे आहे तशीच प्रोसेस जर सुरू ठेवली तर ही भरती लवकरात लवकर होईल. म्हणजेच ऍडव्हर्टाईज त्यांना काढल्या म्हणजे मान्यता दिल्यानंतर आता ते उच्च तांत्रिक शिक्षण मंत्रालयाजवळ फाईल आलेली असू शकते. त्यानंतर ते परस्पर आपल्या वेगवेगळ्या संस्थेले किंवा विद्यापीठाला ती फाईल पोहोचल्यानंतर ते त्यांचे ऍडव्हर्टाइजमेंट काढू शकतात. तर अशी जी भरतीसाठी एक न्यूज आहे त्या न्यूजची माहिती देतो तुम्हाला. हे बघा राज्यात महाविद्यालयात शिक्षकाची भरती लवकर. हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जो दीक्षांत सोहळ्यात बोलत होते उच्च तंत्र शिक्षण मंत्री आपले चंद्रकांत पाटील यांनी तिथे माहिती दिली की जो उच्च शिक्षणाचा स्तर राखायचा आहे त्याच्यासाठी जे प्राध्यापकाची संख्या अर्थात प्रत्येक महाविद्यालयात विद्यापीठात हा रेशो खूपच कमी झालेला आहे. त्याचाच परिणाम
येणाऱ्या रँकिंगवर सुद्धा होतो. त्यामुळे आपण प्राध्यापकाची नियुक्त्या कशा लवकरात लवकर होतील त्याबद्दल त्यांनी त्या दीक्षांत समारंभात बोललेलं आहे. तीच बातमी या न्यूज रिपोर्टरने आपल्या न्यूजमध्ये दिलेली आहे. अशी ही परीक्षा, अशी पदाची लवकरात लवकर जाहिरात येऊन लवकरात लवकर नियुक्त्या देतील. पण हे जाहिरात कधी येईल त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगू देतो. तो म्हणजे बघा आता याची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. आता बघा जे 6,200 पद आहेत याच्यापैकी 5,500 पदे हे विद्यापीठ स्तरीय आहेत. हे महाविद्यालयीन स्तरावर आहेत. हे प्रत्येक महाविद्यालय त्यांच्या ज्या कुठल्या महाविद्यालय याला जेवढ्या जागा त्यांनी गव्हर्नमेंटने सँक्शन केलेल्या आहेत त्या जागाची ते ऍडव्हर्टाईज काढणार. ऍडव्हर्टाईज काढल्यानंतर तुम्हाला 15-20 दिवसात ते त्याचे फॉर्म फिलअप करण्यासाठी ते देणार. त्यानंतर तुम्ही फॉर्म फिलअप केल्यानंतर साधारणतः 1 ते 2 महिन्यात ते इंटरव्ह्यू घेऊन त्याची सिलेक्शन प्रोसेस पूर्ण करणार. आता याच्याबद्दल सिलेक्शन प्रोसेस कशी असणार हे तुम्हाला माहितच आहे, ते सांगण्याची मला गरज वाटणार नाही. पण याच्यानंतर ज्या 700 जागा आहेत विद्यापीठ स्तराच्या याची सुद्धा अशीच प्रोसेस होते. ते म्हणजे विद्यापीठ सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट काढते. त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन बोलून इंटरव्ह्यू कंडक्ट करते. आता याच्यामध्ये बरेच बदल गव्हर्नमेंट सुचवत असते किंवा आपल्या प्राध्यापक संघटनेच्या ज्या संघटना आहे या सुद्धा त्याच्यात बरेच बदल सुचवण्याचा गव्हर्नमेंटला प्रयत्न करते. म्हणजे जो करप्शन किंवा पैसे देऊ लागण्याचे प्रकार घडतात हे किती कमी होईल याच्यासाठी गव्हर्नमेंट प्रत्येक वेळेस बदल सुचवतात, पण त्याचा काही एवढा फायदा होत नाही. परंतु यावेळेस राज्यपालांना जे मागे म्हटलं होतं की ही जी शिक्षक आहे ही एमपीसी सारख्या संस्थेद्वारे घेतली तर त्याच्यात म्हणजे ट्रान्सपरन्सी चांगली आहे. परंतु त्याला काही सध्या मान्यता भेटलेली नाही. म्हणून जी आता ज्या ऍडव्हर्टाइजमेंट 5-6 महिने आधी आलेल्या होत्या त्या तशाच थांबलेल्या होत्या विद्यापीठाच्या. म्हणजे पुणे विद्यापीठाचे, कोल्हापूर विद्यापीठाचे, एसएनडीटी विद्यापीठाचे याच्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट येऊन त्यांचे इंटरव्ह्यू अजून कंडक्ट नाही झाले. परत औरंगाबाद विद्यापीठाची जी जाहिरात येऊन आता परत त्यांचं एक नोटिफिकेशन आलं की त्यांचे परत फॉर्म सुटतील आणि परत ऍप्लिकेशन करायला ते एक लिंक ओपन करतील. म्हणून या विद्यापीठाच्या भरत्या सुद्धा ज्या आहे या सुद्धा परंपरागत पद्धतीनंच होतील सध्या तरी. कारण की त्याच्यामध्ये काही चेंजेस अजून गव्हर्नमेंटने काढलेले नाही. जर असे चेंजेस करायचे असतील तर गव्हर्नमेंटला सुद्धा एक GR काढावा लागेल. त्याशिवाय ते चेंजेस करणार नाही. जर त्यांनी असे काही या पदभरतीबद्दल विद्यालयीन ते पदभरती करतील कारण की त्याची प्रोसेस भरपूर लेंदी आहे आणि ते शक्य नाही सध्या. परंतु विद्यापीठ स्तरीय ज्या जागा आहेत या जागा भरण्यासाठी गव्हर्नमेंट काही ठोस पावलं उचलून एमपीसी सारख्या संस्थेद्वारे जर एक निवड प्रक्रिया राबवली तर ते चांगलंच होईल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चांगलं होईल आणि गव्हर्नमेंटसाठी सुद्धा चांगलं होईल आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी सुद्धा येईल. तर हे एक गोष्ट आहे की याच्यासाठी जर गव्हर्नमेंट थोडासा हे राहिलं तर हे जागा एमपीसी सारख्या संस्थेद्वारे किंवा सेपरेट काही कशा प्रकारे घेऊ शकतात. परंतु परंपरागत घेतलं तर तुम्हाला माहितच आहे की ऍप्लिकेशन भरून ते इंटरव्ह्यू कंडक्ट करून एक्झाम घेऊ शकतात. आता ज्या राहिलेल्या प्राध्यापकाच्या इंटरव्ह्यू वगैरे आहे विद्यापीठाचे, कोल्हापूर विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठ याच्या प्रक्रिया ह्या सुद्धा फास्ट होणार आणि ज्या पदांना दिलेले आहे 6,200 त्यांची सुद्धा प्रोसेस ही फास्टच होणार आहे. परत याच्यात 2,900 जागा ज्या आहेत 2,900 जागा त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आहे. म्हणजे त्याच्यात क्लर्क असतील, रजिस्ट्रार असतील अशा बऱ्याच जागा ज्या शिक्षकोत्तर आहे. म्हणजे टीचिंग सोडून ज्या जागा आहेत प्रत्येक विद्यालयाच्या, महाविद्यालयाच्या किंवा विद्यापीठाच्या या 2900 जागांना सुद्धा मान्यता दिलेली आहे. म्हणजे आता शिक्षण क्षेत्रातली बऱ्यापैकी 6,200 आणि 2,900 साधारणतः 9,100 जागा ज्या आहेत या लवकरच भरतील. आता लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्या कारणाने आचारसंहिता सुद्धा 1 महिन्याने लागेल. त्यामुळे या जेवढ्या लवकर ऍडव्हर्टाइज येतील तेवढा आपल्याला फायदा होईल. त्या म्हणजे आता जर मान्यता त्यांनी भेटलेली आहे ही न्यूज साधारणतः 1 महिना आधीची सुद्धा आहे. 1 महिना झालेला आहे या न्यूजला. आता जर त्यांनी फास्ट प्रोसेस करून लवकरात लवकर ऍडव्हर्टाइजमेंट काढल्या तर आपल्या लवकरात लवकर इंटरव्ह्यूची प्रोसेस सुद्धा राबून सिलेक्शन प्रोसेस फास्ट होते. परंतु हे जर आचारसंहितेमध्ये अडकला तर अजून याच्यासाठी 3 ते 4 महिने कालावधी जाऊ शकतो. म्हणून जेवढा लवकर प्रोसेस गव्हर्नमेंट करेल तेवढा आपल्यासाठी फायदा आहे.
तर अशा प्रकारे याची भरती प्रक्रिया राबवणार आहे ते म्हणजे परंपरागत तुम्हाला आता सांगितलंच की ऍप्लिकेशन बोलवून घेतील, इंटरव्ह्यू घेतील आणि सिलेक्शन प्रोसेस होईल. तर अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी आणि याच्याबद्दलच्या माहितीसाठी तुम्ही आपलं विद्यावृक्ष अकॅडमीचं YouTube चॅनल जॉइन करा. मी शंकर ठाकरे आपल्याला याच्याबद्दल नेहमीच अपडेट देत राहील. तर धन्यवाद.